आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी, सगळ्यात मोठी घडामोड काय असेल तर आज उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक पार पडणार आहे। निवडणुकीमध्ये बहुमतासाठी 392 मतांची गरज आहे। इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी आणि एनडीए कडून सीपी राधाकृष्णन हे निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत। सत्ताधाऱ्यांकडून विजयाचा दावा करण्यात आलाय। एकट्या भाजपचे लोकसभा आणि राज्यसभा मिळून 340 पेक्षा जास्त खासदार आहेत। संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य या निवडणुकीमध्ये मतदान करतील। लोकसभेचे 542 आणि राज्यसभेचे 239 सदस्य मिळून 781 सदस्य हे उपराष्ट्रपती पदासाठी मतदान करतील। विजयासाठी 391 मतांची आवश्यकता आहे। सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत मतदान केलं जाईल। 6 वाजता निकाल समोर येतील। एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन कोण आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आधी काही मुद्दे समजून घेऊ। सीपी राधाकृष्णन यांचं नाव चंद्रपुरम पोन्नुस्वामी राधाकृष्णन। 20 ऑक्टोबर 1957 रोजी तामिळनाडूतील तिरुपूर इथे त्यांचा जन्म झाला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून राजकीय कारकिर्दीची त्यांनी सुरुवात केली आरएसएस मध्ये। वयाच्या 16व्या वर्षी ते संघ आणि जनसंघाचे सदस्य झाले। 1996 मध्ये तामिळनाडू भाजपचे ते सचिव झाले। 1998-99 मध्ये कोइंबतूर मधून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले। 2004 ते 2007 पर्यंत तामिळनाडू भाजपचे ते प्रदेशाध्यक्ष होते। 2020 ते 2022 या काळात केरळ भाजपचे ते प्रभारी म्हणून त्यांनी काम पाहिलं। फेब्रुवारी 2023 ते जुलै 2024 या काळात झारखंड राज्याचे ते राज्यपाल होते। सध्या ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत। तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी नेमके कोण आहेत त्यांचाही परिचय पाहूया। 8 जुलै 1946 रोजी आंध्र प्रदेशातील अकुला मायलाराम या गावामध्ये शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला। हैदराबादमध्ये शिक्षण झालं। 1971 मध्ये उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली। 8 ऑगस्ट 1988 रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात महसूल विभागाचे प्रभारी सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली। 1990 साली काही काळासाठी केंद्र सरकारचे अतिरिक्त स्थायी वकील म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेले, त्यांची नियुक्ती झाली। 8 जानेवारी 1993 रोजी उस्मानिया विद्यापीठाचे कायदेशीर सल्लागार आणि स्थायी वकील म्हणून नियुक्ती झाली। 1993-94 मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली। 2 मे 1995 रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली। 5 डिसेंबर 2005 रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार त्यांनी स्वीकारला। 12 जानेवारी 2007 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली। 8 जुलै 2011 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावरून ते सेवानिवृत्त झाले। बी सुदर्शन रेड्डी यांचा परिचय आपण पाहिला। सीपी राधाकृष्णन यांचाही परिचय आपण पाहिला। सीपी राधाकृष्णन हे एनडीएचे सत्ताधाऱ्यांचे उमेदवार आहेत, तर बी सुदर्शन रेड्डी हे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत। शिवाजी, खरं तर आता आपण दोन्ही उमेदवारांचा परिचय पाहिलेला आहे। निवडणुकीची प्रक्रिया नेमकी कशी असेल त्याविषयी थोडीशी माहिती द्या। नेमकी आता बलाबल जे आहे दोन्हीकडचे इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडी याविषयीची थोडी माहिती द्या आणि मग आतापर्यंत काय राजकीय दावे प्रतिदावे करण्यात आलेले आहेत, कारण विजय आमचाच या आशयाचे दावे झालेच असते। राष्ट्रपती पदाची निवडणूक ही परसेप्शनची लढाई आहे आणि या परसेप्शनच्या लढाईमधील जे उमेदवार आहेत, जे जवळजवळ त्यांचा विजय निश्चित समजला जात आहे, ते महाराष्ट्राचे राज्यपाल याच ठिकाणावरून महाराष्ट्र सदनातून बाहेर पडणार आहे। आणि जर आपण पाहिलं तर सीपी राधाकृष्णन यांचा विजय जरी निश्चित मानला जात असला तरीही 1969 ची इंदिरा गांधींनी व्ही गिरी हे राष्ट्रपती पदाची जी निवडणूक जिंकले होते त्याचा आधार जर घेतला तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला व्हीप नसतो। त्यामुळे आजच्या निवडणुकीमध्ये काहीही होऊ शकतं असा जो अंदाज बांधला जात आहे, त्यामुळे आजच्या निवडणुकीला एक वेगळं महत्त्व प्राप्त होतं। दुसरीकडे परसेप्शनची लढाई यामुळे आहे कारण दक्षिण भारत विरुद्ध दक्षिण भारत अशी लढाई होताना पाहायला मिळते आणि दोन्ही पक्षांनी खास करून इंडिया आघाडीने देखील उमेदवार असा दिलेला आहे की
परसेप्शनच्या लढाईमध्ये इंडिया आघाडीचा उमेदवार जो आहे तो कुठेतरी कन्फ्युजन निर्माण करण्यासाठी एनडीएला थोडंसं तरी धक्का देण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण दक्षिण भारतातून उमेदवार दिल्यामुळं आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू यांच्यासाठी एक प्रकारे थोडासा मनामध्ये कलह निर्माण करणारा ठरला। त्याचबरोबर आंध्र प्रदेशचा रेड्डी असल्यामुळं एक प्रकारे मनामध्ये कुठेतरी इंडिया आघाडीने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना डिवसण्याचा अस्मितेच्या नावाखाली डिवसण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेलंगणा असो, त्याचबरोबर तामिळनाडूमध्ये दुसरीकडे सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी देऊन एनडीएने डीएमके यांना डिवसण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण सत्तेत असताना एक प्रकारे इंडिया आघाडीमध्ये असताना स्टॅलिन यांना कुठेतरी तामिळनाडूमधून थेट उमेदवार असल्यामुळं एक प्रश्न निर्माण होतो की कोणाला मतदान करायचं। त्यामुळे भलेही यासाठी व्हीप नसला, डीएमके इंडिया आघाडीमध्ये असलं तरीही ते कोणाला मतदान करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। बीआरएस असो, बीजेडी असो यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि हे जे गणित आता आपण सांगितलं त्याच्यामध्ये 48 असे खासदार आहेत की जे एनडीएकडे नाहीत, इंडियाकडे नाही, त्यामुळे ते कोणाकडे बाजूने मतदान करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरा मुद्दा यामध्ये हा आहे की या सगळ्या याच्यामध्ये या निवडणुकीमध्ये मी जसं अगोदर सांगितलं व्हीप नाहीये। 1969च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस जे सत्तेत होतं त्यांचा उमेदवार पडला होता आणि इंदिरा गांधींचे व्ही गिरी हे अपक्ष वेगळे उमेदवार दिलेले होते, ते राष्ट्रपती झाले होते। त्यामुळं याचं कारण असं होतं की या निवडणुकीला व्हीप नसतो आणि व्हीप नसल्यामुळं खासदार जे आहेत आपल्या स्वायत्तेने सद्सद विवेक बुद्धीने मतदान करत असतात। दुसरी गोष्ट आहे की जे राष्ट्रपती नियुक्त खासदार असतात त्यांना उपराष्ट्रपतीला मतदान करण्याचा अधिकार नसतो। त्यामुळे 12 जे राज्यसभेमध्ये राष्ट्रपती राज्यसभेचे खासदारांना नियुक्त करत असतात, थोडक्यात उज्ज्वल निकम जे आहे त्यांना मतदानाचा अधिकार नाहीये। त्याच्यानंतर जर पाहिलं तर महाराष्ट्रासाठी म्हणून जर आपण सांगत असाल तर महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण ठाकरे गटाचे खासदार अनेक वेळा असं सांगण्यात आलं होतं की शिंदे यांच्या संपर्कात आहेत, ते आज कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि या सगळ्यांचा परिणाम आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांवरती होणार आहे। सगळ्यात पहिले म्हणजे बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये एनडीएने जर हे उमेदवार ही निवडणूक बहुमताने जिंकली तर परसेप्शनच्या लढाईमध्ये एनडीए कुठेतरी पुढे असेल। जर काठोकाठ मतदानामध्ये किंवा काठावरचं बहुमत घेऊन जे आहे तेच आकडे घेऊन जर एनडीए जिंकलं तर मनोबल वाढणार नाही। दुसरी गोष्ट यामध्ये असणार आहे ती म्हणजे तामिळनाडूमध्ये आगामी काळात निवडणुका होणार आहे, त्यावेळेस त्यांचे खासदार जे आहेत ते काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कारण स्टॅलिन यांना जर आपण पाहिलं तर सीपी राधाकृष्णन हे तामिळनाडूतून येतात, त्यामुळे त्यांना मतदान करायचं की इंडिया आघाडीच्या उमेदवाराला मतदान करायचं हा प्रश्न यामध्ये उपस्थित होतो। या अगोदर सासुद्दीन ओवैसी यांनी इंडिया आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे वेगवेगळे प्रश्न आहेत या निमित्ताने आणि सगळ्यांच्या मनामध्ये एक अस्मितेची लढाई जी आहे या दोन्ही उमेदवारांनी या ठिकाणी आपल्याला निर्माण केल्याचं पाहायला मिळतंय। यामुळं आकड्यांचं गणित जे आहे ते प्रत्यक्षात जरी आपल्याला दिसत असलं मात्र आकडे हे फक्त कागदावरती असणार आहेत, याच्यामध्ये मोठा उलटफेर जो आहे तो होणार आहे। कारण या ठिकाणी व्हीप नाही, तुम्ही केलेलं मतदान तुमच्या पक्षाच्या जो बूथ एजंट असतो त्याला दाखवण्याची गरज पडत नाही। त्यामुळं आजची निवडणूक ही एनडीए आणि इंडिया आघाडीच्या खासदारांसाठी आत्मपरीक्षणाची असणार आहे। ते कोणाला आपल्या सत्सद विवेक बुद्धीने मतदान करतात आणि कोणाचा आकडा भारी भरतो हे स्पष्ट होईल। त्याचबरोबर नावाला आपल्यासोबत पक्षासोबत असलेले खासदार मनाने नक्की कोणासोबत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कारण अलीकडच्या काळामध्येच या ठिकाणी एका क्लबचं इलेक्शन झालं होतं, त्यामध्ये भलेही भाजपचे उमेदवार होते मात्र त्यांना राजू प्रताप रुडी त्यांना काँग्रेसच्या नेत्यांनी मतदान केलं होतं। विशेष म्हणजे सोनिया गांधी यासाठी मतदानाला आल्या होत्या। त्यामुळे थेट दिल्लीमधून नवी दिल्लीमधून तुमचं या सगळ्याकडे लक्ष असू द्या। वेळोवेळी जे नवे अपडेट्स येतील ते तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी, या सगळ्या विश्लेषणासाठी।